नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस डानकीचा संचालक. आज आपल्याला घ्यायचे आहे भागीदारी. मित्रांनो लक्ष सुद्धा, भागीदारी म्हणजे पार्टनरशिप. ह्या पार्टनरशिप चॅप्टर साठी मी तुम्हाला काही दिवसापूर्वी जो गुणोत्तर व प्रमाण हा रेशो प्रोमोटेशन ज्याला म्हणतात तो चॅप्टर शिकवलेला आहे. तो परिपूर्ण व्यवस्थित अभ्यास करा. त्याच्यानंतर मित्रांनो ह्या प्रश्नाला पहा, समजणारच आहेत तुम्हाला, कारण आपल्याकडे नो ट्रिक्स ओनली ट्रिक्स नो फॉर्म्युला ह्या पद्धतीने आपल्याला चालायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, खोगीरासारखी परिस्थिती व्हायला नको. आज जर आपल्याला 6 तास अभ्यास करता येणार नाही तर उद्या जाऊन आपल्याला 12 ते 13 तास काम करावं लागणार आहे. ह्यासाठी आजपासूनच आपल्याला आपलं नियोजन करावं लागेल. ज्या व्यक्तीचे नियोजन आहे मित्रांनो, ज्या व्यक्तीला नियोजन करता येते त्याचे आयुष्य व्यवस्थित जाते. काय होत आहे, मी पाहत आहे काल परवा एक कमेंट्स आला की सर आम्ही इकडे क्लास लावलेले आहेत, तिथं 1 लाख रुपये फी भरावं लागते, 2 लाख रुपये फी भरावं लागते. फी भरा मित्रांनो, विरोध नाही. पण लक्षात द्या, कोणत्याही अकॅडमीला कोणत्याही क्लासेसमध्ये स्वतःचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स देऊ नका. मी का म्हणतो आहे याचे तुम्हाला उत्तर माहित आहेत. आपले व्हिडिओ मध्ये सगळ्या मुलांना विचारा. आजपर्यंत आपण भंडारात क्लास घेत होतो, 10 वर्षापासून आपण भंडारात क्लास घेत होतो. 10 वर्षात कधी कुणाला फीस बद्दल त्रास नाही दिला, कोणत्या गोष्टीबद्दल त्रास नाही दिला. असेल त्रास कदाचित काही होतेही, पण डॉक्युमेंट्स कुणाला द्या नको मित्रांनो. आणखी पुन्हा एक सांगायचे आहे, येणाऱ्या 30 जून पासून ज्या मुलांचे आर्मीचे पेपर आहेत, विचार करून पेपर द्या, अभ्यास करून पेपर द्या. निगेटिव्ह मार्किंग आहे तिथं मित्रांनो, घाबरून जाऊ नका. थोडंसं वेळ घ्या, पण व्यवस्थित जेवढे प्रश्न येतात तेवढेच सोडवा. आणखी पुन्हा CHSL कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम SSC ची नोटिफिकेशन आउट झालेली आहे. येणाऱ्या 18 तारखेपर्यंत फॉर्म भरणे सुरू आहेत. 17 ते 28 वर्ष वयोगटातील सगळ्या मुलांना हे फॉर्म भरता येणार आहेत. जे मुलं यावर्षी 12वी पास झालेले आहेत त्यांना सुद्धा भरता येईल, कारण त्यांची 17 वर्ष कंप्लीट झालेली आहे मुलांना. त्याच्यामुळे CHSL चे सुद्धा फॉर्म भरा. तुम्हाला जे काही पाहिजेत, काही आवश्यकता असेल, ट्रिग्नोमॅट्री सोडून लक्षात घ्या, जॉमेट्री पण शिकवतो, मॅथही शिकवतो. काही मुलांचं प्रश्न आहेत की सर जीकेचे प्रश्न घ्या. विद्यार्थ्यांना ज्या दिवशी आपण डिजिटल होऊ, लवकरात लवकर होणार आहोत डिजिटल झाल्यानंतर मी तुम्हाला जीकेचे पण प्रश्न घेणार आहे. कारण जीके शिकवताना खूप त्रास होते, प्रत्येक गोष्टी लिहून देता येणार नाही, प्रत्येक गोष्टी हे असल्या पाहिजेत. पहा मित्रांनो, पहिला प्रश्न, अनिलने 1200 रुपये, विजयने 1500 रुपये, संजयने 900 रुपये. तर पहा काय करायचं, अनिलने 1200 रुपये, विजयने 1500 रुपये, संजयने 900 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. म्हणते एक व्यवसाय सुरू केला, वर्षाच्या शेवटी 7200 रुपयाचा लाभ झाला. तर तिघांचा हिस्सा किती? जसंच्या तसं प्रश्न लिहिलं. अनिल, विजय आणि संजयला आपल्याला गुणोत्तर मध्ये आणावं लागेल. 2 शून्य सगळ्यांचे कटले, काटून द्या. भाग जाते द्या. 3 चौ 12, 3 पाची 15, 3 तिया 9, किती आला? 4 ला 5 ला 3. आता भाग जात नाही, यांची बेरीज करा. 4 आणि 5 9 आणि 3 12, 12 आणि 72 ला भागा. उत्तर आलं 600. ह्या 600 नी अजयचा परिणाम किती आहे? 4. तर 600 गुणिला 4, 6 चौ 2400 रुपये. विजय किती आहे? 600 गुणिला विजयचा आहे प्रमाण 5, 6 पंचे 3. नंतर आहे संजयचा आहे 3. तर सायंतिया 1800 रुपये. म्हणजे परीक्षेत प्रश्न एकच विचारला राहील मित्रांनो, अनिलला किती प्रॉफिट झाला, विजयला किती झाला किंवा संजयला किती झाला, हाच विचारला जाईल. पण आपण 3ही काढत आहोत. कशासाठी काढत आहोत? की आपल्याला प्रश्नामध्ये त्रास व्हायला नको. पुन्हा पहा दुसरा प्रश्न काय म्हणते. दुसरा प्रश्न पाहताना व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. मंजिले हा जो शब्द झालेला आहे, माझ्या पाठांतर एकच मन आहे असं वाटत असेल, पण तसं काही नाही आहे. मंजिले हे याच्यासाठीच म्हणावं लागते. मंजिल सगळ्यांनाच पाहिजे, पण त्याच्यासाठी प्रयत्नच करायला कोणी तयार नाहीये. साध्या सोप्या पद्धतीने अभ्यास होते मित्रांनो, अभ्यास करायला जास्त ताकद लागत नाही. पहा ABC तिघांना मिळून क्रमशः 36,000. ABC 36,000, B 37,800, C 41,400 रुपये लावून एक व्यवसाय सुरू केला. जर वर्षाच्या शेवटी 38,400 रुपयाचा लाभ झाला तर तिघांचा हिस्सा किती? किती शून्य कट्टात? 2 2 कट्टात, काटून द्या.
नंतर काय होते 360, 378, 414. मित्रांनो पहा भाग जाते काय, सगळ्याला 0, 8 न 4 दिलेला आहे, 2 भाग जातेच, काटून द्या. 180, बे 1 बे, बे 8 16, बे 9 18, बे 2 4, 0, बे 7 14. नंतर भाग जाते का पहा, 8 न 1 9, 9 8 17, 18 7 न 2 9, 3 भाग जाते पहा, 3 सक 18, 3 सक 18, 3 तिया 9, 3 सक 18, 3 9 27. आता भाग जाते का पहा, 20 तिया 60, 21 तिया 63 न 23 तिया 69. 3 भाग जाते, 20 तिया 60, 21 तिया 63 न 23 तिया 69. आता प्रमाण आला आपला मित्रांनो 20, 21, 23. याची करा बेरीज. 1 आणि 3 4, बे तिया 6, 64 भागा. 64 भागताना एवढा मोठा भागाकार येत नाही सर, तर काय करायचं, या 6 ला 38 ला 36 समजा एक्झाम्पल मध्ये, 6 6 36, 6 6 36 म्हणजे 360 आले न 4 सक 24 आले, 384. मलाही माहित नव्हता पण माहित झाला आता आपल्याला. 600च्या प्रमाणाला, 600च्या याच्याही प्रमाणाला मल्टिप्लाय करा. 600 गुणिला 20, साइन दुने 12, किती शून्य आहेत, 3 शून्य. इकडे 600 गुणिला 21, 6 1 6, साइन दुने 12, किती शून्य आहेत, 2. इकडे 600 गुणिला 23, किती शून्य आहेत, साइन ते 18 चे 8, 8 चे 1, साइन 12 ने 1 13, किती शून्य आहेत, 2. 2 चे 2 द्या, म्हणजे काय, ए च्या 12,000 लाभ, बी च्या 12,600 लाभ, सी च्या 13,800 लाभ. मित्रांनो प्रश्न सोप्या पद्धतीने, नो फॉर्म्युला ओनली ट्रिक्स, ह्या पद्धतीने आपण चालवत आहोत. कोणत्याच विषयामध्ये तुम्हाला मी फॉर्म्युले देणार नाही ना, फॉर्म्युला दिलोय तरी 1 देणार, जास्तीत जास्त 1, दुसरा फॉर्म्युला देणार नाही. ह्या चॅप्टर मध्ये असंच होते. आता आपल्याला तिसऱ्या प्रश्नाकडे जायचं आहे. मित्रांनो लक्ष द्या, आता खूप सारी ट्रेंड चालली, अजून पोलीस भरती येत आहे 15 सप्टेंबरच्या पुढे. तुम्हाला आजपासून अभ्यास करावा लागेल. 3-3, 4-4 वर्ष पोलीस भरतीला देत असाल तर मी म्हणेन तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागा. भरपूर साऱ्या 75,000 प्लस जागा निघत आहेत. पोलीस भरती करा, नाही कुणाला वर्दीचा शौक असते करा, पण त्या वर्दीचा शौक करता करता 7 ते 8 वर्ष तुम्ही गुंतवा नको. काय होत आहे, 7 ते 8 वर्ष तुम्ही त्या पोलीस भरतीसाठी गुंतवता आणि सरत्या शेवटी फ्रस्ट्रेशन मुळे तुम्हाला पोलीस भरती सुद्धा सोडावी लागते. जो नवीन आहे, फर्स्ट अटेम्प्ट आहे, सेकंड अटेम्प्ट आहे, याच्यामध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे 2 वर्ष व्यवस्थित मेहनत करा मित्रांनो. 7-8 वर्ष पोलीस भरतीसाठी मेहनत करून काही अर्थ नाही. मग तुम्हाला मी एवढंच सांगेन की स्पर्धा परीक्षा करा. स्पर्धा परीक्षा म्हणजे सरळ सेवा भरती सगळ्या, मग त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असो, राज्य सरकारच्या असो किंवा जिल्हा भरत्या असो, त्यांचा अभ्यास करायला सुरुवात करा. कारण तिथं फक्त फिजिकल नसते पण बाकी सगळं असते. चला असू द्या, तिसऱ्या प्रश्नाकडे जायचं आहे. अ ब क सारख्या प्रमाणात गुंतवणूक केली. अ ब क नी सारख्या प्रमाणात गुंतवणूक केली. सारख्या प्रमाणात म्हणजे अ ने जर 100 रुपये गुंतवले तर ब ने सुद्धा 100च गुंतवले ना, क ने सुद्धा 100च गुंतवले असं म्हणत आहे. केली. जर 3 महिन्यानंतर अव्यवसाय सोडतो, 3 महिन्यानंतर अव्यवसाय सोडतो म्हणते. 3 महिन्यानंतर व्यवसाय सोडतो म्हणजे किती महिने काम करते, 3च महिने काम करते. त्याच्या 4 महिन्यानंतर ब व्यवसाय सोडतो. त्याच्या 4 महिन्यानंतर म्हणजे किती महिने काम करते, 7 महिने करते. त्याच्या 4 महिन्यानंतर, याच्या 4 महिन्यानंतर सोडते म्हणजे 3 आणि 4 7. ब व्यवसाय सोडतो. जर वर्षाच्या शेवटी म्हणजे वर्षाच्या शेवटी व्यवसायाचा हिसाब होते म्हणजे क किती वर्ष काम करते तर 12 महिने काम करते. लक्षात घ्या, एका वर्षाचे 12 महिने. 3 महिन्यानंतर अ काम सोडतो तर 3च महिने काम करतो. काम सोडलं त्याला 3 महिन्यानंतर म्हणजे 3च महिने काम करते. त्याच्या 4 महिन्यानंतर ब काम सोडतो म्हणजे 3 मध्ये 4 प्लस करा तर 7 महिने होतात. आणि वर्षाच्या शेवटी लाभ दिलेला आहे मित्रांनो, म्हणजे क 12 महिने काम करतो. आता वर्षाच्या शेवटी किती रुपयाचा लाभ होत आहे, 6,600 रुपयाचा लाभ होतो. करा 6,600 भागीला 3 7 12 प्रमाण सारखाच आहे कारण याला दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जात नाही. आता तुम्ही म्हणाल 3 ने 12 जाते सर, हो जाते पण 7 ला जात नाही म्हणजे प्रमाण सारखंच आहे. मग यांची करा बेरीज. 3 आणि 7 10 आणि 12 22, 22 तिया 66, 2 शून्याचे 2 शून्य. आता मल्टिप्लाय करा. 300, 3 तिया 900. मी शॉर्टकट का, तुम्ही अशीच सवय लागली पाहिजे म्हणून शॉर्टकट करतो. लॉंग कट सवय लागली की लॉंग कटच होत राहते, कधीच सिंपल होत नाही. आपल्याला शिकवायला वेळ लागते मित्रांनो, बोलायला वेळ लागते, अभ्यास करायला वेळ लागत नाही. लक्षात घ्या. 3 7 21 न 12 तिया 36 म्हणजे अ चा हिस्सा 900 रुपये, ब चा हिस्सा 2100 आणि क चा हिस्सा 3600 आहे मित्रांनो. आपल्याला काही लागत नाही मित्रांनो. पहा, अभ्यास करायला ताकद लागत नाही, अभ्यास करायला लागते मन.
एक वेळा मन शांत करा आणि वर्षभर अभ्यास करा. पहा, एक वर्ष जरी एका मार्गाने न 2 मार्गाने नोकरी जात असेल तर एका वर्षाच्या नुकसान किती आहे मित्रांनो? तुमच्या एका वर्षाच्या नुकसान आहे, जर 40,000 पगार असेल तर 12×48 म्हणजे 4,80,000 रुपयाचा लॉस आहे मित्रांनो जागेवर. 4,80,000 रुपये बोलायला किती सोपं वाटत असेल तुम्हाला? विचार करा. कारण आपण त्या कुटुंबातले आहोत जो कुटुंब आता कमवते, ह्या हातावर कमवते ना ह्या हातावर खाते, ह्या हातावर कमवते ना ह्या हातावर खाते. लक्षात आलं? तेव्हा तुम्हाला व्यवस्थित प्रामाणिकपणे वडिलांच्या डोळ्यातील पाण्याची, आईच्या मेहनतीच्या कामाची आणि तुम्हाला साथ देणाऱ्या भाऊ बंधुकीचा विचार करा. अभ्यास करा, फक्त अभ्यास करा, बाकी काही नको. आपल्याला दुसरीकडे जायचं नाही मित्रांनो. चौथा प्रश्न आहे मित्रांनो, पहा, अ ब क तिघांनी प्रत्येकी 20,000 रुपये लावून, म्हणजे तिघांनी 20,000 रुपये लावले म्हणते. अ ब क म्हणजे ए नी 20,000 रुपये लावले, बी ने 20,000 रुपये लावले न सी ने पण 20,000 रुपये लावले. पहा, अ ब क लिहिण्यापेक्षा ABC लिहिली. सुरू केला. जर 5 महिन्यानंतर अ 5,000 रुपये काढतो, 5 महिन्यानंतर 5,000 काढतो, म्हणजे 5 महिने हे 20,000 रुपये राहिले मित्रांनो याचे. न 20,000 मधून 5,000 काढले, किती राहिले? 15,000 राहिले. नंतर काय म्हणते? ब 4,000 रुपये काढून घेतो, ब 4,000 काढून घेतो, म्हणजे त्याच 5 महिन्यानंतर 5 महिने 20,000 रुपये राहिले, 4,000 काढतो म्हणजे 16,000 झाले, घेतो. व क 6,000 रुपये गुंतवणूक करतो, गुणीला 5 न 6,000 लावतो म्हणजे 26,000 झाले. तर वर्षाच्या शेवटी 69,900 रुपये, वर्षाच्या शेवटी 69,900 रुपये. जागा कमी असल्यामुळे मी सरळ खाली घेत आहे मित्रांनो. इथं काय येणार आहे मला माहित आहे. 69,900 रुपये, यामध्ये तिघांचा हिस्सा किती? तर वर्षाच्या शेवटी. इथं जर 5 महिने वापरलेले आहेत मित्रांनो, तर वर्षाचे किती महिने बाकी राहिले? तर ते राहिले 7 महिने. प्रत्येकाला 7 ने मल्टिप्लाय करा आणि दोघांची करा बेरीज. तर 20×5 100, सगळ्यांचे हे 1-1 लाख रुपये होतीलच. आपल्याला काही विषय राहिला नाही याच्या. 20×5 100. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 15×7 105, 1,05,000 रुपये प्लस करायचे आहेत. इथं 16×5 80 न 16 दुने 32, किती झाले? 80 न 32 112. इथं 7×42 2 हातचे 4, 2×7 14 ने 4 16, 162. हे करायचे आहे मित्रांनो आपल्याला बेरीज. 10 20 1 2 3 2 1 2 1 2 3 प्लस 2 6 2 1 2 3 3 3 0 कटला मित्रांनो, काटून द्या. 205 212 262 लाख होताना भाग जाते. भाग जाण्यापेक्षा हा पहा 699 आहे. इथं पहा 2 आणि 2 4 आणि 2 6, हा याच्या जवळच येत आहे. 5 आणि 2 7 आणि 2 9 येत आहे मित्रांनो. भागाची काही गरज नाही आपल्याला. 9 1 आणि 6 6 आणि 1 7. कुठं तरी चुकला मग मित्रांनो आपला. हा पहा मित्रांनो, आपला चुकला इथं होता. 26 गुणीला 7 162 लिहिले होते, 182 होते. 5 आणि 2 7 आणि 2 9, 1 आणि 8 9, 699. 699 ला 699 कटले म्हणजे 100 राहिले. म्हणजे आता इंटू 100 करायचे आहे मित्रांनो. तर 205 आणि 0 म्हणजे 20,500. इथं 100 करायचे आहेत, इंटू करायचे आहेत आपल्याला. तर 21,200 रुपये. इथं 100 इंटू करायचे आहेत तर मित्रांनो 28,200 रुपये. व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. आपण आज शेवटी खाली का आणला होता? तर आपल्याला जागा अपुरी पडणार होती. ह्या अपुरीसाठी इथं थोडीशी चूक झाली होती. गुणाकारामध्ये 7×42 2 हातचे 4 येतात, पण 4 लक्षातच राहिले नाही. 7 दुने 14 आणि 2 16 केले होते मी. तर इथं 182 येतात. त्याच्यामुळे आपल्याला दिसले 2 आणि 2 4 नाही, तर पुन्हा अंक काटावा लागत होता मित्रांनो. असो, काही होत नाही. व्यवस्थित समजत असेल व्यवस्थित पहा. काही प्रॉब्लेम्स वाटत असतील, माझ्या बोलण्यामध्ये खूप फास्ट बोलता सर म्हणत असाल, तेही आपण म्हणजे मला वाटत असला तरी पण तुम्हालाही वाटायला पाहिजे की सर फास्ट बोलतात ना. तुम्ही जेव्हा कॉमेंट्स टाकाल तेव्हाच आपल्या सुधारणा होतील. तर बघा, त्यानंतर कोणता प्रश्न आहे आपला? यानंतर प्रश्न आहे आपला नेक्स्ट. अ ब क ने 5,000 4,000 आणि 8,000 रुपये लावून एक व्यवसाय सुरू केला. 5 महिन्यानंतर ब व्यवसाय सोडून देतो. पहा, अ ने 5,000, ब ने 4,000, क ने 8,000 रुपये लावून एक व्यवसाय सुरू केला. 5 महिन्यानंतर ब व्यवसाय सोडून देतो, म्हणजे 5च महिने यानं काम केलं.
त्याच्या 5 महिन्यानंतर क व्यवसाय सोडून देतो, त्याच्या 5 महिन्यानंतर म्हणजे याच्या 5 महिन्यानंतर 5 आणि 5 10 नाही, याचे किती झाले 12, कारण वर्षाच्या शेवटी किती रुपये लाभ होतो 8,000 रुपये लाभ होतो. आता पहा इथं 3 शून्य कटत आहेत, काटून द्या, आपल्याला काही करायचं नाही या 3 शून्यांच्या. आता पुन्हा कटते, पण तुम्हाला हे काटणं असं इथं शिकवेन तर प्रॉब्लेम येईल करायच्या. 12 पंचे 60, 4 पंचे 20, 8 डाये 80 कटले पहा. 6 2 8 ला प्रामाणिक भाग जाते, बे 3 6, बे 1 बे, बे 4 8. आता यांची करा बेरीज 8, 3 आणि 1 4 आणि 4 8. 8 ला 8 ने भागा, किती वाचले 1000. म्हणजे अ चा हिस्सा किती 3 गुणिला 1000 3000. इथं ब चा 1 गुणिला 1000 1000 न क चा 4 गुणिला 1000 तर किती होईल मित्रांनो 4000. तर अ चा 3000, ब चा 1000, क चा 4000. मित्रांनो इथं थोडीशी मिस्टेक झाली होती, प्रदीप बद्दल माहिती लिहिण्यात आली नव्हती. तर पहा काय म्हणते, अनिल 10,000 रुपये, अनिल 10,000 रुपये लावून एक व्यवसाय सुरू करतो. त्याच्या 5 महिन्यानंतर सुनील 15,000 रुपये लावून व्यवसाय सुरू करतो. त्याच्या 3 महिन्यानंतर प्रदीप 5,000 रुपये लावून एक व्यवसाय सुरू करतो. जर वर्षाच्या शेवटी 24,500 रुपयाच्या लाभ मध्ये तिघांचा हिस्सा किती. तर पहा यांच्या दाखवलेला आहे हा, म्हणजे याचा अर्थ किती 12 महिने काम करते ना. 5 महिन्यानंतर सोडतो म्हणते, पहा 5 महिन्यानंतर सोडून देतो, व्यवसाय सुरू करतो. 5 महिन्यानंतर सुनील 15,000 रुपये लावून व्यवसाय सुरू करतो. 5 महिन्यानंतर येतो, 5 महिन्यानंतर येतो म्हणजे किती महिने 7 महिने. आणि त्याच्याही 3 महिन्यानंतर येते म्हणजे किती राहिले 4 महिने राहिले. बरोबर. आता यांच्या करा, जिथून शून्य कटतात काटून द्या. 3 3 शून्य सगळ्यांचे कटायले. 12 10 120, 15 7 105 न 4 पंचे 20. आणखी प्रमाणला भाग जाते मित्रांनो, काटून द्या. 5 दुने 10, 5 × 20, 5 दुने 10, 5 1 1 4. आता भाग जाते का नाही जात. मग यांची करा बेरीज. 4 आणि 1 5 आणि 4 9, 2 आणि 2 4, 49 245. 5 नी भाग जाते 500. आता काय अनिलचा लाभ किती 500 गुणिला 24, 24 पंचे 120. नंतर सुनील आहे, सुनील 500 गुणिला 21, 21 5 105. आणि नंतर आहे प्रदीप, सगळ्यात शेवटी आला 500 गुणिला 4, 5 20 म्हणजे 2,000 रुपये लाभ होते. तर मित्रांनो ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. प्रदीप 3 महिन्यानंतर ह्या व्यवसायात पुन्हा सामील होते. आता बा शेवटचा प्रश्न आहे, एकदम सिंपल प्रश्न आहे मित्रांनो, पण तो प्रश्न छोटासा वाटत असला तरी हार्ड वाटते, पण एकदम सिंपल आहे. काय म्हणते, एबीसी 5,000 4,000 आणि 3,000 रुपये, अ 5,000 रुपये, ब 4,000 रुपये आणि क 3,000 रुपये लावून एक व्यवसाय सुरू करतो. वर्षाच्या शेवटी ब ला 3,200 प्राप्त होते, ब ला 3,200 रुपये प्राप्त होते मित्रांनो. ठीक आहे. आता यांच्या प्रमाण काढा. पहिले सगळ्यात पहिले प्रमाण का काढायचे, आपल्याला जे सवय लावायची आहे तेच सवय लावावं लागेल मित्रांनो. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं हे करायचे नाही. आता 5 ला 4 ला 3 रेशो आला. एकूण किती आहे 5 आणि 4 9 आणि 3 12 आहे. तर एकूण लाभ किती म्हणते, एकूण लाभ किती झालेला आहे म्हणते. ब चा हिस्सा किती आहे 4 आहे. 32 ला 4 ने भागा म्हणजे किती आले 800 ने. एकूण किती आहे 1200, तर गुणिला 12, तर 12 8 96, 9,600 रुपये तिघांचा लाभ झाला मित्रांनो. पुन्हा वाटत असेल की अ चा हिस्सा किती, ब चा हिस्सा किती, क चा हिस्सा किती, तेही काढू शकतो आपण. 800 गुणिला 5 केला म्हणजे 8 पंचे 40, 4,000. ब चा माहितच आहे आपल्याला 8 3200 आणि क चा आहे 8 2400. आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स मारा. धन्यवाद.